नमस्कार, आपले वर्षा आर्टनेसमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाउज डायरेक्ट कापडावर कसा कट करायचा हे यामध्ये दाखवलं आहे। तर सर्वात प्रथम आपण मेन कापडाचं अस्तर घेऊन त्यावर माप आपण कट करणार आहोत। हे मापाचं ब्लाउज आहे। या ब्लाउजचं एका बाजूकडून कमरेचं माप 15 इंच आहे, म्हणजे टोटल राऊंड 30 इंच कमर आहे। तर या ब्लाउजची उंची 14 इंच आहे। आपण आता कापडावर 14 इंच अधिक 1 इंच बरोबर 15 इंच उंची घ्यायची व गळा रुंदी 2 इंच। तसेच आपलं जे माप आहे ते रुंदीला 10.5 इंच घ्यायचं। तर आता आपण हे 10.5 कसं घेतलं, तर आपण स्टार्टिंगला जे कमरेचं माप 15 इंच घेतलं होतं त्याच्या निम्म 7.5 इंच व 1 इंच टक्ससाठी व 2 इंच मार्जिनसाठी। यानंतर गळा रुंदीसाठी जिथं 2 इंच घेतलं होतं त्याच्याच पुढे जेवढं मापाच्या ब्लाउजचं शोल्डर तयार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून तिथं शोल्डरचं माप घ्यायचं व त्याच्याच खाली 6 इंच मुंडा कटसाठी मार्किंग करून घ्यायचं व 1.5 इंच मुंड्याच्या गोल शेपसाठी मार्किंग करून गोल शेप देऊन घ्यायचा। मापाच्या ब्लाउजचं जेवढी खालची पट्टी आहे, गळ्याच्या खालची जी पट्टी तयार आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती पाहिजे तेवढा गळा तुम्ही घेऊ शकता व कोणताही शेप तुम्ही देऊ शकता। मी इथे या ठिकाणी गोलच गळा घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं व हाच भाग ठेवून आपण पुढच्या भागाचं कसं कटिंग करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता आपण स्लीव्हचं कटिंग करूया। जेवढं मापाच्या ब्लाउजचं स्लीव्ज आहेत त्याच्यामध्ये अधिक 1 इंच घ्यायचं। आता हे 5 इंच आहे तर इथं 6 इंच मार्किंग करून घेतलं व गोल आकारासाठी 3 इंचाचं मार्किंग। तयार ब्लाउजचा जितका मुंडा कट आहे तो उलट्या दिशेने आपण मोजून त्यामध्ये अधिक 3 इंच करून आपल्याला स्लीवची रुंदी घ्यायची असते। तर या ठिकाणी 7 इंच मुंडा कट आहे व अधिक 3 इंच तर 10 इंच मी स्लीवची रुंदी घेतली व 3 इंचाचं जिथं मार्किंग होतं तिथून गोल कट दिला। आता हे आपण लाइनिंग कट करत आहोत, त्याच्यासाठी वरचाच भाग आधी कट करून घ्यायचा, म्हणजे जे वरचे 2 पदर असतात त्याचाच गोल कट देऊन घ्यायचा व आता इथं दंड 5.5 इंच आहे तर इथं 7.5 इंच आपण घ्यायचं, एक्स्ट्रा 2 इंच मार्जिनसाठी। तर आता याचं या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं त्याप्रमाणे मासा कट करून घ्यायचा, म्हणजे आपलं जेणेकरून की लाइनिंगचं कापड जास्त वेस्ट होणार नाही व इतर पार्ट सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये बसतील। यासाठी स्लीव्हचं कटिंग हे या पद्धतीनं करायचं। तर या बाकीच्या कापडामध्ये अजून 3 भाग काढायचे आहेत। तर ही गळ्याची पट्टी ही पुढच्या आय पट्टीसाठी 2.5 इंचाची असली पाहिजे। तर आता पुढचे आपण 3 भाग कसे काढायचे, तर जो आपण मागचा भाग काढला होता तो जिथं व्यवस्थित बसेल असं या प्रकारे ठेवायचा व जितकी आय पट्टी किंवा हुक पट्टी तयार ब्लाउजची आहे त्याच्यामध्ये अधिक 1 इंच करून मार्किंग करून घ्यायचं व त्याला पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा। जसं आहे तसं बाकीचं मार्किंग करून घ्यायचं। आता या पुढच्या भागामध्येच आपल्याला चेंजेस करायचे आहेत। तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शोप पट्टीची रुंदी तुम्हाला किती हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। मी या ठिकाणी 3 इंच पुढच्या साईडला, मध्ये 2 इंच व शेवटला 2 इंच असे या प्रकारे मी शोप पट्टी काढून घेतली व तयार ब्लाउजची जेवढी कटोरी तयार आहे तेवढीच या ठिकाणी माप लावायचं, 5.5 इंच। ते सुद्धा खालच्या भागावर 5.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं कटोरीसाठी
व गळ्यापासून 3 इंचाचं मार्किंग लावायचं व गोल शेप देऊन घ्यायचा. आता ही मेन कटोरी कशी काढायची हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. आता हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवून कुठं कमी जास्त झालं असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं व ह्याला पुढच्या मुंड्याचा अर्धा इंचचा कट देऊन घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही भागाचं सुद्धा अर्धा इंच क्रॉस कटिंग करून घ्यायचं की जेणेकरून आपलं साईडचं जे मार्जिन असतं ते ब्लाऊज घातल्यानंतर ते बाहेर येणार नाही. यासाठी हे असं अर्धा इंचाचं मार्किंग करून कट करून घ्यायचं. आता शो पट्टी कशी काढायची ते आपण बघूया. आता आपलं कापड किती शिल्लक आहे त्यावर आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला सिंगल शोपट्टी काढायची आहे की डबल शोपट्टी काढायची आहे. मी इथे या ठिकाणी डबल शोपट्टी घेतली. आधी जसं मार्किंग लावलं शोपट्टीचं 3 इंच 2 इंच व 2 इंच त्या प्रकारेच मी हे शोपट्टीचं मार्किंग लावून कट करून घ्यायचं व त्यावर आपल्याला ठेवून बघायचं की हे मार्किंग आपलं बरोबर आहे की नाही. आता आपल्याला शेवटचा भाग कट करायचा आहे तो म्हणजे कटोरी. तर आपल्याला कटोरी कशी कट करायची तर तयार ब्लाऊजचे जेवढं पुढच्या पट्टीचं जे माप होतं 7 इंच त्यामध्ये शो पट्टीचे 3 इंच वजा करायचे म्हणजे आपले आले 4 इंच व मार्जिनसाठी 1 इंच असं 5 इंच उभं माप लावायचं. ते सुद्धा चौक कापड बघून त्याच्या खाली आपलं 1 ते 1.25 इंच क्रॉस आलं पाहिजे असं या पद्धतीने हे 5 इंचाचं माप लावायचं व गळ्याचा गोल शेप या पद्धतीने द्यायचा की रुंदी 2 इंच व उभं 1.5 इंच असं असलं पाहिजे. या पद्धतीने आपण गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. आता तयार ब्लाऊजचं कटोरीचं माप होतं 5.5 इंच तर आपण 1 इंच वजा करून 4.5 व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माप लावून घ्यायचं व आपण जो साईडचा भाग कट केला होता तो त्यावर ठेवून त्याच्या ज्या तो भाग ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा 1 इंच ज्यादा मार्जिनसाठी मार्किंग करून घेऊन याप्रमाणे कटोरी कट करून घ्यायची. कटोरीची टक्स जितकी तुम्हाला घालायची असेल त्यावर तुम्हाला कटोरी कट करावी लागेल. म्हणजे 2.25 इंचाची जर का टक्स रुंदीला घालायची असेल तर 4.5 ऐवजी 5.25 घ्यायचं व 2 इंचाची टक्स असेल तर 5 इंचाची कटोरी तुम्हाला काढावी लागेल. या पद्धतीने आपली 36 साईज कटोरी ब्लाऊजची मापे कट करून झालेली आहेत. आता हीच मापे मेन कापडावर ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायची आहेत. व शिल्लक राहिलेल्या कापडामध्ये बाकीच्या पट्ट्या ब्लाऊजला ज्या लागणाऱ्या कमरपट्टी किंवा पुढची पट्टी जी असती ती यामध्ये तुम्ही काढू शकता. व व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे मेन कापडवर ही मापे ठेवून कसं कट करायचं हे तुम्ही बघून करू शकता. तसेच हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.